ताकद तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. ताकद तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. पण इतिहास घडवण्याची इच्छा ही फक्त शिवाजी महाराजच होती हो. ही फक्त शिवाजी महाराजच होती. असं म्हणतात, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. असाच एक इतिहास घडवलेली कथा सादर करत आहे मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी समृद्धी सावंत. तर सादर करते धन्य ती पावन खिंड. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार माजला. सगळीकडे शोककळा पसरली. त्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील बंधारगड जिंकलं. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. चौटाळलेल्या आदिलशहाने सिद्दीजोहर या सरदाराला शिवरायांचा वध करण्यासाठी पाठवले. सिद्दी शूर पण क्रूर होता. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते. सिद्धीने तब्बल 6 महिने पन्हाळगडाला वेढा दिला. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. शिवरायांना वाटले आता तरी सिद्धी वेढा उठवेल, पण त्याने तर वेढा अधिकच कडक केला. आता काय करावे बरे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. तर त्यांनी एक योजना आखली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवरायगडाच्या मागच्या बाजूने विशाळगडाकडे जाणार व दुसरीतून शिवरायांचा सोंग घेतलेली व्यक्ती सिद्धीला भेटायला राजगड दरवाजातून बाहेर पडली. पण शिवरायांचे सोंग घेणार कोण? असं सोंग घ्यायचं म्हणजे मरणाला समोर जायचं हो. पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला अगदी शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवाकाशी. तर ठरल्याप्रमाणे 2 पालख्या सज्ज झाल्या. शिवाकाशींची पालखी राजगड दरवाजातून बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. भर मुसळधार पाऊस पडत होता. तरी शत्रूचे काही सैनिक गडाला पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राज्यच पकडलं असं समजून त्यांनी ती पालखी सिद्दीजोहरच्या छावणीत नेली व तेथे जल्लोष सुरू झाला. आणि याच संधीचा फायदा घेऊन शिवरायगडाच्या मागच्या बाजूने निसटले. सोबत बाजीप्रभू देशपांडे व काही निवडक सैनिक होते. परंतु जेव्हा सिद्धीला कळले की त्याला भेटायला आलेले शिवराय नव्हे तर शिवाकाशीत आहे, तेव्हा तो भयंकर चिडला. चौताळलेल्या सिद्धीने शिवाकाशीचा वध केला. शिवाय त्याचे सैनिक शिवरायांचा पाठलाग करू लागले. त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर टाकले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. आता विशाळगड लागणे कठीण असे शिवरायांना वाटले. ते बाजीप्रभूंना म्हणाले, बाजी वेळ आणीबाणीची आहे. पुढे मागत चढणी जा. मागे शत्रू पाठीवर. आता आपण शत्रूला ओढून तोंड द्यायला हवे. शिवरायांच्या मनातील धारणे बाजीप्रभूंना समजले. ते शिवरायांना कळकळून म्हणाले, महाराज तुम्ही व्हा की पुढं. आम्ही इथं खिंड रोखून ठेवतो. महाराज जीव गेला तरी चालेल, पण या गनिमाला खिंड चढू देणार नाही. महाराज एक बाजी गेला तर स्वराज्याला दुसरा बाजी मिळेल हो. पण स्वराज्याला दुसरे शिवाजी महाराज म्हणजे अशक्यच. आणि या स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. हे ऐकून महाराजांचे डोळे पाणावले. ते बाजीप्रभूंना म्हणाले, आम्ही गडावर पोचतो. तेथे पोचताच तोफांचा गडगडाट होईल. तोफांचा आवाज ऐकताच तुम्ही ताबडतोब खिंड सोडून निघाले. बाजीप्रभूंनी शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला व आपली समशेर काढून खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले. त्यांनी मावळ्यांच्या तुकड्या पाडून दिल्या आणि एवढ्यात शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. बाजीप्रभू ओरडले, बहादूर मर्दांनो, हुशार. जीव गेला तरी आपली जागा सोडू नका. या गनिमाला खिंड चढू देऊ नका. याने मावळ्यांना स्फुरण चढले. ते शत्रूवर दगडगोट्यांचा वर्षाव करू लागले. इकडे शिवराय वाऱ्याशी गप्पा मारत विशाळगडाकडे धाव घेत होते. त्यांना गडावर पोहोचण्यासाठी 1.5-2 तास लागणार होते. तोपर्यंत जर बाजीप्रभूंनी खिंड रोखून ठेवली तर शिवरायांचे काम फत्ते होणार होते. बाजीप्रभूंना शत्रूंनी घेरले होते. त्यांच्या अंगावर प्रचंड वार झाले होते. ते अक्षरशः रक्ताने नाहून निघाले होते. आणि एवढ्यात गडावरून तोफांचा आवाज गडगडला. माझे महाराज गडावर सुखरूप बसले. ही माझी चाकरी ठेवा. आता मी सुखाने मरते असे म्हणत ते स्वामिनिष्ठ स्वामीभक्त बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. बाजीप्रभूंसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. ही वार्ता विशाळगडावर कळताच शिवरायांना